कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील नकाशात कुठे दिसणार नाही अशा प्रकारचं हे मजरोडी गाव. 5 तारखेपासून आमच्या गावात महापूर यायला सुरुवात झाला. पाऊस जास्त असल्यामुळे कोणी पाणी सोडले, भरपूर सोडले म्हटल्यावर रातोरात पाणी वाढायला लागलं. बाहेर उभा राहिलेला माणूस स्वयंपाकघरात गेला त्यावेळी त्याच्या पायामध्ये 3 इंच पाणी होतं आणि तोच व्यक्ती ज्यावेळी बाहेर आला त्यावेळी जवळजवळ गुडघ्या एवढं म्हणजे 1.5 फूट पाणी होतं. नंतर पूर वाढत गेला. पाणी जास्त जवळजवळ येताना मग प्रत्येक माणसाला त्याची जळ लागलेली, वाटू लागली की बाबा 2005 पेक्षा हा पूर मोठा आहे. आमच्या गावात लोक एकच चर्चा करायला की पाणी भरपूर वाढणार आहे, स्थलांतरित व्हा. तिथं थोडंफार वस्ती आहे उंचीवरची, तिथं आम्ही राहायला गेलो. माळाला राहिल्यावर काय धरण बंद, लाईन नाही, पाणी नाही. मेन म्हणजे मुख्य जनावरांना बाहेर न्यायला पाहिजे. माणसं कसा बी नेते. वैरण तर मिळायला पाहिजे ना. आता सध्या पावसानं सगळं ओस सगळं गेल्यात, रानात तर काय नाही, खायला आणून नाही. काय खायचं, काय शिजून खायचं, काय भांडी बी नाही. लय लोकांचा हाल झाले. म्हणजे परत इथनं मटेरियल उचलून दुसरीकडे ठेवायचं, दुसरीकडनं आणि दुसऱ्या गावाला जायचं. पाणी उतरायला चालू झालं त्यावेळेला मग आम्ही हळूहळू घराचे लोक येऊन बघतो तर काय कोणाच्या घरात चिडी गेल्यात, कोणाच्या घरी पडल्यात. ज्यावेळी दुसऱ्याच्या घरावरनं बघितलो टेरेसवरनं, त्यावेळी माझी भांडी म्हणजे वाहून जात होती. त्यावेळी मला समजलं की माझं घर पडलेलं आहे. काय करायचं हे तर काय सुधरत नव्हतं आम्हाला. संसार कसा उभा करायचा हे आम्हाला म्हणजे प्रश्न पडला होता. या महाराष्ट्राची मराठी आमची आई, माझी बहीण, माझे भाऊ, माझे जे काही नातेवाईक मंडळी जी आहे ते तुमच्या रूपानं रक्ताचं नातं नसलं तरी माणुसकीचं नातं तुमचं आणि माझं आहे. त्यानंतर आम्हाला असं कळालं की ठाण्याचे आमदार माननीय प्रताप सर नाईक साहेबांनी आमच्या मजरेवाडी गावाला दत्तक घेतलं. पूर्ण गावातून त्यांची टीम पूर्णपणे फिरून तपासून घेतली गावात नेमकी ऍक्च्युअल कंडिशन काय आहे. त्या पूर परिस्थितीतून इतकं खचलं गेलं होतं हे गाव की त्या गावाला एक कुणीतरी वाली आहे असं वाटलं. जवळजवळ 350 लोकांना त्यांचा संसार सट चटणी मिठाच्या बरणीपासून ते तिजोरीपर्यंत परत संसाराला लागणारे प्रत्येक वस्तू 10 वाटी, ताट, चमचा, पातेले सगळे दिले. काय देऊन एवढं दिलं आम्हाला, खायला दिलं, प्यायला दिलं, कपडे लत्ता दिले, संसार दिलं. आमचं काय नुकसान झालेलं ते आम्हाला सगळं भरपेट त्यांनी साहेब दिलं. जो आधार दिला ते खरोखर खूप मोलाचा आहे. आम्ही आमचं भाग्य म्हणतो की साहेबांनी आमचं गाव दत्तक घेतलं. जे हे उपकार आहेत आम्ही मजरेवाडीकर आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. उपकार करत नाही, हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा याच माध्यमातून या गावामध्ये येऊन अजूनही काही सहकार्य करता येईल तर ते सहकार्य करण्याची भूमिका प्रताप सरनाईकची राहील. गोरगरिबांच्या मदतीला धावून आल्याबद्दल त्यांच्या मनापासून मी आभार मानतो. अशा व्यक्तींचा खरंच तरुणांनी आदर्श घेतला पाहिजे. असलेला नेता मिळणार नाही आणि सरांचा हात नेहमी आजच आमच्या गावावर असेल. कायम आमचा आशीर्वाद त्यांनाच. आज आनंद झाला मस्ती. कोणत्या देवा रूपात तुम्ही आलासा, हे दिलासा कोणाला कोण देत, धन्य कोण घेतय, पोटाला कोण घालतात, हे कोण देतात, कोण देणार नाही. तुम्ही आलासा तुमच्या आजीवन. गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.